नमस्कार, महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। 70 ते 80 वर्ष गावाच्या सार्वजनिक हितासाठी तालीम आखाडा काळूबाई मंदिर, 2 पीर साहेब मंदिर, नागोबाचे ठाणे, सार्वजनिक विहीर, अंदाजे 1.5 एकर गावठाणालगत अतिक्रमण आहे। परंतु वरील सर्व अतिक्रमणे गावाच्या सार्वजनिक हितासाठी आहे। गावाचा उरूस व आखाडा यासाठी सदरची जागा विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून वहिवाट केली जाते। गावातील व पंचक्रोशीमधील लहान मुले व्यायामासाठी दररोज तालिमीमध्ये येत आहेत। त्यातूनच मोठे पहिलवान बनणार आहे। परंतु वरील सार्वजनिक हिताच्या जागा मालकी हक्काचे नसल्यामुळे अनेक प्रशासकीय अडचणींना व आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागेल। यासाठीच वडगाव शेरी गावाच्या सार्वजनिक हितासाठी गायरान जागेची मालकी मिळण्याकामी संबंधित अधिकारी वर्गाची बैठक आयोजित करण्याच्या मुख्य मागणीसाठी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर वडगाव शेरी ग्रामस्थांनी भजन आंदोलन केले आहे। लवकरात लवकर त्यांची मागणी पूर्ण न झाल्यास तर आमरण उपोषण करू असंही यावेळी गावकऱ्यांनी म्हटले आहे। या आंदोलनाला आमदार बापूसाहेब पठारे, नगरसेवक नारायण गलांडे व ग्रामस्थ उपस्थित होते। तर ऐकूया याबाबत ते काय म्हणाले। 2009-14 मध्येच मी हातामध्ये घेतलेलं होतं। त्या काळामध्ये याचं सर्व प्लॉटचं कलेक्टरांच्या बरोबर मीटिंग घेऊन सर्व फायनल जवळजवळ त्या काळामध्ये झालं होतं। परंतु नंतर जी मीटिंग होणार होती त्यामधल्या काळामध्ये पुन्हा निवडणुका लागल्या। त्या निवडणुकीमध्ये मी पराभूत झालो आणि नंतरच्या काळामध्ये ते राहून गेलं आणि आमचे ग्रामस्थही त्याच्या पाठीमागं लागले नाही आणि आम्हीही कुणी त्याच्या पाठीमागं लागलो नाही, त्यामुळं ते राहून गेलं। आता पुन्हा लोक, काही मिलिटरीचे लोक ताबे घ्यायला लागले, काही नवीन घ्यायला लागले आणि त्याच्यामुळं हा विषय पुढं आला आणि मग आता जागा आपल्याला राहणारच नाही, गावाला गाव पण राहणार नाही आणि गावातल्या ज्या काही जागा सरकारी आहेत त्या जर सर्व मिलिटरीलाच वाटल्या गेल्या तर आमच्या गावामध्ये कुठं उत्सवासाठी किंवा सार्वजनिक कामासाठी जागा राहणार नाही। कारण हे गाव फार पूर्वी विस्तार त्या गावाचा झाला, फार पूर्वी वाढलं। नंतर ग्रामपंचायत होती, ग्रामपंचायतमध्ये बंधन एवढे नव्हते आणि त्या काळामध्ये गाव वाढल्यामुळं कुठेही जागा गावाच्या जवळपास अशा उत्सवासाठी किंवा सार्वजनिक कामासाठी मैदान किंवा कुठलं काही राहिलं नाही। आणि मग या ठिकाणच्या तरुणांनी एकत्र येऊन या ठिकाणी व्यायामशाळा त्या काळामध्ये सुरू केली, गावचा आखाडा सुरू केला, गावचा उत्सव सुरू केला आणि हा उत्सव होत असताना आता पुन्हा ह्याच जागा उर्वरित प्लॉट आता पुन्हा एकदा शासनाच्या माध्यमातून अशा काही नागरिक म्हणजे सैनिकांना वाटला जात आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणच्या सर्व तरुणांनी एकत्र येऊन आंदोलन उभं केलं। आज हे आंदोलन होत असताना निश्चितपणानं आम्ही सर्वजण त्यांच्याबरोबर आहोत आणि निश्चितपणानं कलेक्टरांना भेटून आम्ही याच्यावर तातडीनं शासनामध्ये भेटून याच्यावर निर्णय करू आणि ह्या ज्या काही उर्वरित जागा आहेत त्या गावासाठीच कायम राखीव करू असा निश्चितपणानं महसूल मंत्र्यांना भेटून, कलेक्टरांना, विभागीय आयुक्तांना भेटून हा विषय मार्गी लावू। 10 दिवसानंतरही आंदोलन झाल्यानंतर यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुमची भूमिका काय राहणार? नाही, होईल, मला खात्री आहे की हे पाठीमागच होणार होतं आणि त्या काळामध्ये मुळीक मामा आता नाही आहेत, परंतु मुळीक मामा आणि आम्ही घरोय त्यांच्या बसून चर्चा झाली होती, परंतु नंतरच्या काळामध्ये ते राहून गेलं आणि आता 100% त्याचा प्रश्न आपण सोडूया तो गावात। अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि आज आमच्या तरुण मित्रांनी जे काय आंदोलन केलं आणि आज या ठिकाणी आमदार बापूसाहेब पठारे, आमचे नगरसेवक नारायणराव गलांडे, सगळेच नगरसेवक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। आज खरोखरच आपल्या या वडगाव शेरीला आज आमचं हे गायरान, हे गावठाण आमच्या गावच्या लोकांना दिलेलं होतं, परंतु त्या काळामध्ये काही सरकारीच लोकांनी या जागा जास्त लाटल्या आणि त्याच्यातून आमचे त्या टायमामध्ये आमचे आदरणीय आमदार अण्णासाहेब मगर असतील, दत्तोबा खांदे असतील, ह्या मंडळींनी त्या काळामध्ये आम्हाला सांगितलं की बाबा हे जर वादाचे प्रश्न येत असेल तर ही जागा आपण आपल्या मिलिटरीच्या लोकांनी, ज्यांचे काही एक्सपायर झालेले, त्यांचे हातपाय गेलेले आहेत, अशा लोकांना आपण ही जागा देऊ। त्यावेळेस आमच्या ग्रामस्थांनी एकत्रित येऊन सगळ्यांनी निर्णय घेतला की ठीक आहे, 7-12 जरी आपल्या नावावर झाले असतील पण आज आपल्या देशाकरता या मित्रांनी आपले बलिदान दिलेले, हातपाय घालवले आहेत, अशा लोकांना ही जागा देत असतील तर आमची काही हरकत नाही।
त्यानंतर ही जागा आम्ही मिलिटरीला दिल्याच्या नंतर मिलिटरीच्या लोकांना वाटण्यात आली ती, परंतु त्याच्यामध्ये काही अटी टाकलेल्या होत्या, त्याच्यामध्ये काही मुद्दे टाकलेले होते की ही जागा ठराविक काळामध्ये यांनी त्या ठिकाणी जागा घेतली पाहिजे, त्याचे पैसे भरले पाहिजेत, पण त्या पद्धतीने काही ते झालेलं नाही आहे. आणि हे गावचं गायरान जे हे सगळं काही बिल्डर लोकांनी काही ठराविक लोकांनी अशी ह्या जागा या ठिकाणी घेतलेल्या आहेत. आणि या ठिकाणी बऱ्याच अशा जागावरती अतिक्रमण केलेले आहेत की या ठिकाणी त्यांचं अस्तित्व काय नाही, की त्यांच्याकडे कागदपत्र काय नाहीत, पण अशा लोकांनी ह्या जागा विनाकारण बळकावलेल्या आहेत. तर कृपा करून आज सगळेच जण या ठिकाणी आलेले आहेत. आमचा हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे की आज गावच्यासाठी कुठंच काही जागा शिल्लक राहिलेली नाही. आज आमच्या गावचा उत्सव एवढा मोठा होत असताना आज आमच्या गावामध्ये आखाड्याकरता किंवा गावाच्या उत्सवाकरता कुठेही गावामध्ये जागा शिल्लक नाही राहिलेली. आज एखादं हॉस्पिटल जर टाकायचं म्हणलं तर या ठिकाणी ज्या जागा शिल्लक नाही राहिलेल्या, तर ह्या ज्या जागा राहिलेल्या जागा आहेत ह्या आमच्या ग्रामस्थांना मिळाव्यात अशी मी आपल्याला विनंती करतो. नाही, हे पहा, गेल्या अनेक वर्षापासून ग्रामस्थांची आणि आमच्या गावकऱ्यांची इच्छा होती की आपल्या या कुस्तीचा आखाडा आपल्या या ठिकाणी व्हावा. आणि आमचा कुस्तीचा आखाडा गेल्या अनेक 40-50 वर्षापासून, जसं महानगरपालिकेमध्ये गाव तर नंतर गेले, परंतु त्या आधीपासून 40-50 वर्षापासून त्या ठिकाणी कुस्तीची तालीम आहे. आणि आमचे गावकरी ग्रामस्थ त्या ठिकाणी प्रॅक्टिस करतात, कुस्तीचे आखाडे भरतात. आणि आता आपल्याला माहिती आहे की गायरानाचे प्लॉट होते आणि पूर्वी ते शहीद लोकांसाठी ते अलॉट झाले आणि त्याच्यानंतर आमच्या गावाला कुठेही गायरान शिल्लक राहिलं नाही, प्लॉट शिल्लक राहिले नाही. तर आमची आणि गावकऱ्यांची एवढीच एक मागणी आहे की बाबा तिथं जी तालीम आहे तर आम्हाला ती एक हक्काची तालीम आम्हाला गावासाठी पाहिजे. आणि त्यांनी कलेक्टरांना देखील ग्रामस्थांनी या ठिकाणी अर्ज दिला आहे आणि त्यांना देखील सांगितलं आहे की आम्हाला गावाकरता ती जागा वेकंट करून द्या. भले तुम्ही इतरही काही प्लॉट आहेत, बरेचसे ओपन स्पेस आहे, बरेचसे प्लॉट शिल्लक आहे, तर कलेक्टरांनी इथले जे प्लॉट असतील ते तिकडं अलॉट करून आम्हाला ही जागा वेकंट करून द्या अशी ही ग्रामस्थांची आणि आमच्या रुक्मिणी देवस्थानांची ही इच्छा आहे. तर आम्ही देखील गावाबरोबर आहे. मी देखील कलेक्टरांना पत्र देणार आहे की आम्हाला यासाठी यामध्ये सहकार्य करावं. ते बघा, ग्रामस्थांची भावना ही तीव्र आहे आणि ते गेले अनेक वर्षापासून प्रयत्न करतात, अनेक पुढाऱ्यांकडे ते गेलेत, अनेक नेते मंडळींकडे ते गेलेत, परंतु हे जो विषय आहे कलेक्टरांच्या अंतर्गत आहे आणि म्हणून कलेक्टरांना आपण विनंती करणार आहे. मी देखील माझ्या परीने मी कलेक्टरांकडे आम्ही पत्र देऊन विनंती करणार. हे जे आपलं बैठे आंदोलन जे चालू आहे त्या बैठे आंदोलनाचा विषय हा 1997-98 सालापासून चालू झालेला होता. साधारणतः गाव आमचं 97 साली महानगरपालिकेत गेलं. त्यानंतर ही जागा जी आम्ही ज्या गायरानाच्या जागेसाठी या ठिकाणी आंदोलनाला बसलेलो आहे ते 1974 साली आमचं गायरान कलेक्टर थ्रू हे गायरान आम्ही रिटायर्ड सेनादल म्हणजे मिलिटरीला हे प्लॉट अलॉट करण्यात आलेले होते 3-3 गुंठ्याचे. साधारणरित्या त्यांना एक 3 ते 4 वर्षाची मोहलत दिली होती की त्यांनी या ठिकाणी येऊन त्यांच्या जागेवरती ताबा घ्यावा म्हणून. परंतु सातत्याने त्याच्यातले फक्त 4 ते 5 सैनिक आले, परंतु बाकीचे काही कोण आले नाही. आणि नंतर गाव महानगरपालिकेत गेल्याच्या नंतर काही एजंटच्या मार्फत ह्या ठिकाणी मिलिटरीवाले आले आणि त्यांनी या ठिकाणी त्यांचा नियमाची शर्तीचा भंग करून ह्या ठिकाणी त्यांनी बिल्डिंगी उभे केल्या. बरं, ते करत असताना जी काय शासनाची नियमावली असती त्यामध्ये साधारण आमची जागा जी अख्खी जागा घेतली त्याच्या 5% जागा ही ग्रामस्थांना गावाला ठेवायला लागती, परंतु त्या टायमामध्ये ती काही जागा ठेवण्यात आलेली नाही. त्याच्यानंतर वस्ती वाढत गेली, अतिक्रमणं होत गेली आणि आता आमचा पूर्वीपासनं त्या ठिकाणी आखाडा चालू आहे, व्यायामशाळा चालू आहे. गावाला एक तर आमच्या जागा नाही आहे आणि आमची शासनाला आणि कलेक्टर साहेबांना विनंती राहीन की आमच्या गावच्या कामासाठी, गावच्या क्रीडांगणासाठी, गावच्या आखाड्यासाठी जे आमच्या काळूबाईचा उरूस असतो, भैरवनाथ साहेबाचा उरूस असतो, ह्या उरुसासाठी त्या ठिकाणी महाराष्ट्रातले नामांकित पैलवान येत असतात. आम्हाला तमाशाला जागा अपुरी पडती, पाळणे लावायला जागा अपुरी पडती, तरी शासनाने याचा विचार करावा आणि ही जागा संबंधित आमच्या विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्ट
ग्रामस्थ यांना ती देण्यात यावी अशी मी शासनाला विनंती करतो. तुमची भूमिका काय राहील? आम्ही हे आंदोलन असंच पूर्ण ठेवू. शासनाकडे आमची एकच मागणी आहे की आमच्या गावासाठी विकासासाठी फक्त कुस्ती आखाडा नसून गावातील विविध मागण्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत. त्यासाठी आम्हाला किती जरी आंदोलन करायला लागलं तरी आम्ही करू. कलेक्टर ऑफिसपाशी उपोषणाला आम्ही हे आंदोलन आमचं पूर्ण झाल्यानंतर नाही मागण्या मान्य झाल्या तर आम्ही कलेक्टर ऑफिसच्या तिथं आमरण उपोषणाला बसणार आहोत. सर्व गावातली युवक मंडळी असेल, आमची ज्येष्ठ मंडळी असेल, आज पाहता आमची ज्येष्ठ मंडळी आमच्या पाठिंब्यासाठी आज भजनाचं त्यांचं सगळं स्वरूप घेऊन इथं उतरलेत. का उतरलेत? त्यांनाही गावाच्या वतीने गावाची काहीतरी कळकळी आहेत की गावाचा सर्वांगीण विकास कधी होईल. गावात जर जागा शिल्लक राहिली छोट्या मुलांना इतर विकास कामासाठी तर गावाचा विकास होईल. त्यासाठी आम्ही कोणत्याही स्तराला जाऊन कोणत्याही प्रकारचं आंदोलन करण्याची आमची तयारी आहे. यासाठी आम्ही कधी पण तयार आहोत. आत्ता आमचं कलेक्टरांसंग आम्ही निवेदन दिलेलं आहे कलेक्टरांना. कलेक्टरांनी आम्हाला 10 दिवसाची मुदत दिली आहे. 10 दिवसाच्या मुदतीनंतर त्यांनी आमची एक मिटिंग लावली आहे. त्या मिटिंगनंतर जर आमचा निर्णय झाला नाही तर आम्ही परत कलेक्टर ऑफिसला उपोषणाला बसणार आहोत. ते उपोषण आमचं मरेपर्यंत असून आमरण उपोषण असेल याची सगळ्यांनी ग्वाही घ्यावी. कृष्ण हरी. खऱ्या अर्थाने कालपासून वडगाव शहरीमधील ग्रामस्थांनी व तरुण मंडळांनी जी काही गावची मागणी बऱ्याच मागच्या काही वर्षापासून आहे आणि ती मागणी रास्त आहे. जुन्या काळामध्ये ग्रामपंचायतीने सरकारच्या विनंतीवरून 1961 आणि 71-72च्या युद्धामध्ये जे सैनिक वीरगती प्राप्त झालेले आहेत किंवा त्यांना गॅलंट्री अवॉर्ड मिळालेला आहे, जे देशासाठी कामाला आलेले आहे, अशांच्या कल्याणासाठी, त्यांच्या परिवाराच्या कल्याणासाठी महाराष्ट्र सरकारकडे काही नियम असतात. त्या नियमाप्रमाणे वडगाव शहरीला विनंती केली होती की अशा सैनिकांना त्यांच्या वास्तव्यासाठी निवृत्तीनंतर हा तुमच्या गावाचा गावठाणाचा परिसर किंवा गायरानाचा परिसर त्या लोकांना देण्यात यावा. खऱ्या अर्थाने त्याच्या अगोदर हा गाववाल्याला अलॉट झालेला होता. 2-2 गुंठे आम्हा सर्वांना त्यामध्ये आम्ही लाभार्थी आहोत. परंतु गावांनी त्याग केला. देशाच्या सैनिकासाठी ज्यांनी वीरमरण पत्करलेले आहे त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी गावकऱ्यांनी मोठ्या मनाने आपल्याला मिळालेली जागा ती सरकारला परत वर्ग केली. ग्रामपंचायतीने तसा ठराव केला आणि ती जागा गॅलंट्री अवॉर्ड किंवा वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांना देण्यात आली. खऱ्या अर्थाने आम्ही स्वेच्छेने जागा दिली होती. त्याच्या पाठीमागचा उद्देश हा होता की सैनिकांचं भलं व्हावं, सैनिकांचं कल्याण व्हावं. परंतु कालांतराने असं निदर्शन झालं की त्या दिलेल्या जागेचा गैरवापर व्हायला लागलेला आहे आणि सरकारी नियमाप्रमाणे आता देवाभाऊंनी सांगितल्याप्रमाणे की ठराविक कालामध्ये त्या ठिकाणी वास्तव्याला येण्याची गरज आहे. जसा पुनर्विकासाचा नियम असतो तर त्या ठिकाणी त्या जमिनीचा लाभ घेतला पाहिजे. त्या ठिकाणी स्वतःची घरं बांधली पाहिजे, स्वतःचे परिवार त्या ठिकाणी राहायला यायला पाहिजे. परंतु असं 2 किंवा 4% लोक या ठिकाणी राहायला आलेले आहे. त्याचा आम्हाला आनंद पण आहे. जर सगळी लोक या ठिकाणी राहायला आली असती तर आमचं काही म्हणणे नव्हतं. परंतु अलॉट झालेल्या जाग्यामध्ये विकसित करून बिल्डर लोकांनी त्याचा गैरफायदा घेऊन त्याचा अर्थार्जनासाठी उपयोग करायला लागलेला आहे आणि ते आम्हाला खटकलेलं आहे. मग ही जागा ज्या कारणासाठी आम्ही दिलेली आहे ग्रामपंचायतीने त्या कारणासाठी जर उपयोग होत नसेल तर आमच्या गावाचा त्यागाचा काही उपयोग नाही आहे. म्हणून आम्ही खऱ्या अर्थाने बरं आता जे झालेलं आहे ते ठीक आहे. एवढं मोठं गाव आहे, गावामध्ये सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम होत असतात. त्या कार्यक्रमासाठी गावालासाठी गुंठाभर जागासाठी पण नाही आहे. मग गावचा उरूस असन, आखाडा असन, तमाशा असन, खेळ असतील आणि ही ठिकाणी महाराष्ट्राची लोककला जर जागृत ठेवायची असेल, त्या कलेचा जर वापर करून घ्यायचा असेल, त्या कलावंतांना जर त्यांची कला सादर करायची असेल गावच्या उत्सवाच्या निमित्ताने तर या ठिकाणी फुटभर जागासुद्धा आता उपलब्ध नाही आहे. मग अशा कलावंताला जागृत ठेवण्यासाठी, गावचा विकास करण्यासाठी, गावचे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम चांगल्या प्रकारे साजरे करण्यासाठी गावाला काही प्रमाणामध्ये जागा असणे आवश्यक आहे. आता जी जागामध्ये राहायला आलेले आहे त्याच्याबद्दल विषय सोडला. जी जागा उर्वरित जागा, जी रिकामी जागा आहे आणि ज्या ठिकाणी गावचा हक्क आहे, गाव त्या ठिकाणी आखाड्याच्या निमित्ताने म्हणा किंवा व्यायामशाळेच्या निमित्ताने म्हणा, मग त्या ठिकाणी मंदिरं असतील, त्या ठिकाणी वीर साहेबाचं मंदिर असेल, काळूबाईचं मंदिर असेल, त्याच्या कार्यक्रमासाठी काही ठराविक जागा या ठिकाणी सरकारने आता जशी आमच्या गावची मागणी आहे
त्याप्रमाणे ती मागणी मान्य करावी आणि गावच्या सर्वांगीण विकासासाठी, भौतिक विकासासाठी ही उर्वरित जागा किंवा आता जी रिकामी जागा आहे त्या जागा गावाला सुपूर्द करावा, जेणेकरून गावचा विकास होईल आणि धार्मिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा हे सगळे व्यायामशाळा वगैरे ही चालू होऊन देशाचं भवितव्य घडण्यासाठी, गावचे तरुण मुलं पहिलवानकी क्षेत्रामध्ये जाण्यासाठी किंवा विकार कला गुणासाठी, कबड्डी असन, इतर खेळ असन, गावची मुलं काही कालांतराने त्या खेळामध्ये नैपुण्य या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी करणार आहे. तर अशी मी या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने, सांप्रदायिक क्षेत्राच्या वतीने, विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळाच्या वतीने आणि वडगाव श्री खराडी दिंडीच्या वतीने कलेक्टर साहेबांना विनंती करतो की हे आमची जी मागणी आहे ती रास्त मागणी आहे आणि आपण चांगल्या प्रकारचा सद्विवेक भावनेने त्याचा विचार करून ही जागा गावाला सुपूर्द करावा, ही अशी आमची मागणी आहे. आणि याच्या पुढचं आंदोलन जसं नितीन भाऊंनी सांगितलं, हे जर आंदोलन पेटत झालं तर कोणत्याही थरापर्यंत हे आंदोलन जाऊ शकतं आणि आमच्या सांप्रदायिक क्षेत्राच्या वतीने आणि ज्येष्ठ मंडळाच्या वतीने या आंदोलन करणाऱ्या सर्व तरुणांना आमचा जाहीर पाठिंबा मी जाहीर करतो. रामकृष्ण हरी.